नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगलीत सराईत गुन्हेगार पिस्तुलासह अटकेत. एलसीबीची मोठी कारवाई. सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्तीवर असताना पोलीस अंमलदार विनायक सणती, संकेत कानडे आणि अभिजित माळकर यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार गोरखनाथ मारुती कदम हा कमरेला पिस्तूल लावून वांडलेसवाडी परिसरात हसनी आश्रम ते कुंभारमळा दरम्यान थांबला आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं परिसरात नाकेबंदी केली. कुंभारमळा येथील नवचैतन्य प्री प्रायमरी स्कूलजवळ संशयित दिसताच पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलं. झडती दरम्यान त्याच्याकडून अंदाजे 60,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 500 रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. चौकशीत आरोपीने हे शस्त्र मध्य प्रदेशातील कलघाट येथील सरदार नावाच्या व्यक्तीकडून स्वसंरक्षणासाठी घेतल्याची कबुली दिली. गोरखनाथ मारुती कदम, वय वर्ष 42, श्रीरामनगर, वांडलेसवाडी, सांगली हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही मोहीम राबवली.